देशात कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटनं शिरकाव केलाय। या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। कोल्हापूर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे। जिल्ह्यात सध्या 3 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत। त्यांना नवीन व्हेरिएंटची लागण झाली आहे का हे पाहण्यासाठी त्यांचे स्वॅब पुणे इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। या 3 रुग्णांमधील 2 रुग्ण पर जिल्ह्यातील आहेत, तर 1 रुग्ण कोल्हापूर शहरातील आहे। 4 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानं CPR इथं उपचारासाठी दाखल केलेल्या 12 वर्षीय मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय। जिल्ह्यात सध्या पुरेसा औषध साठा आहे, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे। मात्र लोकांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर यांनी केलंय। कोविडच्या बाबतीमध्ये लोकांनी जागरूक राहून जी काळजी घ्यायला पाहिजे, आपल्याला जी SOPs आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर, जे की गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं किंवा सर्दी खोकला असेल तर अशा वेळी आपण आयसोलेट राहणं, म्हणजे गर्दीमध्ये न जाणं, ह्या जर काळजी घेतली तर आपोआपच ह्या आजारावर आपण मात मिळवू शकू, कंट्रोल करू शकू।